हॅलो फ्रेंड्स, आपलं adithilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी क्लास 7th यामध्ये प्लीज डोंट रीड धिस पोयम या कवितेचा ऑथर इंट्रोडक्शन म्हणजे लेखकाचा परिचय पाहणार आहोत. यामध्ये कवी सांगतो असं की तुम्ही कविता वाचू नका, असं कवितेचं टायटल आहे आणि उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी भावना व्यक्त होत आहे किंवा का म्हणत आहे त्यासाठी तिथं एक्सक्लामेटरी साईन दिलेलं आहे त्यांनी. केन निस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. ह्याचे जे कवी आहेत त्याचं नाव काय? केन निस्बिट. हे काय चिल्ड्रन्स पोएट आहेत, म्हणजे लहान मुलांचे कवी आहेत. जसे मराठीमध्ये अनेक कविता करणारे कवी आहेत, जसे बालकवी म्हणतो, विशेष करून ते मुलाबद्दल कविता करतात. तसे हे केन निस्बिट हे इंग्लिशमध्ये लहान मुलाबद्दल साहित्य लिहितात किंवा कविता करतात. ही राईट्स ह्युमरस पोयम्स. त्यांनी अनेक प्रकारच्या हास्य विनोद निर्माण करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे जे कविता आहेत त्यांच्या वाचून खूप सारा हास्य विनोद निर्माण होतो, अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग अँड एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांना लहान मुलांच्या भावभावना, त्यांचे अनुभव खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यांनी ते आपल्या कवितेत दर्शवलेले आहेत, सांगितलेले आहेत आणि त्यांच्या कवितेतून ते दिसायला, आपल्याला ऐकायला, पाहायला मिळते. ऑर्डिनरली ऑल ऑथर्स वॉन्ट्स पीपल टू रीड देअर लिटरेचर. सर्वसामान्यपणे असं सगळे जे लेखक असतात, कवी असतात, त्यांना असं वाटते की आपलं साहित्य सर्वांनी वाचायला पाहिजे. आणि हा सर्वांचा हेतू असतो की काहीतरी प्रत्येकजण लिहित असतो आणि लेखकाचं समाधान किंवा कवीचं समाधान याच्यात असते की जर त्यानं जे साहित्य लिहिलेलं आहे ते इतरांनी वाचावं, त्याच्यावर चांगल्या किंवा वाईट असतील त्याला ॲप्रिशिएट करावं, त्याला कमेंट द्यावा, हे त्याच्यासाठी पुरस्कार असतो. पण इथं कवी काय म्हणतो? बट फनीली the author of this poem keeps on warning the readers not to read his poem. पण हास्यसपणे म्हणता येईल किंवा आपल्याला असं म्हणता येईल, इथं कवी काय म्हणतो, प्रत्येक वेळेला आपल्याला वॉर्निंग देतो. वॉर्निंग म्हणजे सूचना देतो. वॉर्निंग म्हणजे आपल्याला सतत सांगत असतो की बॉन हे करायचं नाही. जसं आपले घरचे सांगत असतात, हे करू नका, ते करू नका, बाहेर जाऊ नका, अशा अनेक प्रकारच्या आपल्याला वॉर्निंग सगळीकडे मिळत असतात. तसं इथं सुद्धा काय करत असतं, लेखक सतत सांगत असतो, वॉर्निंग द्यायला, तो आपल्याला सूचना द्यायला की माझी कविता वाचू नका, माझी कविता वाचू नका, असं तो कवितेत म्हणत आहे. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. त्यांना माहिती आहे की जी वॉर्निंग दिलेली आहे त्याचा विरुद्धार्थी किंवा विरुद्ध परिणाम होतो. आपल्याला लहान मुलांची जी मानसिकता असेल किंवा सर्वांची मानसिकता लेखकाला माहिती आहे की आपल्याला सतत जर सांगितली एखादी गोष्ट करू नका करू नका, तर आपण ती गोष्ट करत असतो. उदाहरणार्थ घरचे ज्यावेळेस सांगतात मुलाला बाहेर जाऊ नको, मोबाईल बघू नको, हे करू नको, ते करू नको, तर लहान मुलं ते ऐकत नाहीत किंवा मोठे मुलंसुद्धा ते ऐकत नाहीत. ते करू नको ती गोष्ट आहे ती त्यांना फार करावीशी वाटते. का नाही? जसं लहान मुलाला सांगतात की अंधारात जाऊ नको, तसं ते नाही म्हणलं तर ते जाऊन पाहते तिथं काय आहे काय नाही, त्याची जिज्ञासा असते. तसंच या जिज्ञासेचा उपयोग कवीने केलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की कविता वाचू नका वाचू नका. आणि प्रत्येक वेळेला असं जे वाचणार आहे त्यांना असं वाटत असते का म्हणत आहे कवी असं म्हणत आहे, आणि म्हणून ते जाणून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी पूर्ण कविता प्रत्येकजण वाचतो आणि लेखकाचा हेतू सफल होतो. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोयम. आणि पूर्ण कवी काय करतो की भुरळ पाडतो आपल्याला, नाही 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 म्हणून, आणि नाही म्हणल्यामुळे आपल्याला भुरळ पडते. यू आर टेम्प्टेड, तुम्ही भुरळून जाता किंवा तुम्हाला मोह पडतो की कविता वाचायला पाहिजे. का बरं लेखक म्हणत आहे कविता वाचू नका? याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे, तेव्हाच काय म्हणत आहे आपल्याला कवी, कविता वाचू नका. आपल्याला भुरळ पडते आणि आपण पूर्ण कविता ती वाचून काढतो आणि कविता हेतू सफल होतो की कवीला हेच करायचं आहे की आपल्याकडून कविता वाचून घ्यायची आहे. खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडून कविता लहान मुलांकडून तो काय करून घेतो, वाचून घेतो. त्यांच्या मानसिकतेचा उपयोग केलेला आहे किंवा एखादी गोष्ट करू नको म्हणलं की ते करतात. खाली काय दिलंय, मिया प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. टोटो प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स. मिया म्हणत आहेत की जोरात भुंकू नको तू, आणि टोटो काय म्हणतो, प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन, तुमच्या मला सूचना द्यायचं नाही आहे, म्हणजे त्याला ते आवडत नाही सूचना देणं. खाली पॅडी डोंट वॉच सो मच टी व्ही. आता पॅडीला काय म्हणत, खूप सारा काय टी व्ही पाहू नकोस. बिट्टू डोंट ईट जंक फूड. बिट्टूला काय सांगितलं आहे, काय करत तू, जंक फूड आहेत बाहेरचं आहेत ते खाऊ नको. कुक्कू डोंट यूज फेअरनेस क्रीम. कुक्कूला काय सांगितलं आहे, फेअरनेस क्रीमचा वापर करू नकोस. इथं काय सांगितलं पहा, हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स, डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली ऑर डिड यू कंटिन्यू टू यू सेम एनिवे. हॅव यू एव्हर बीन टोल्ड म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे की बा एखादी गोष्ट करू नका, डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली, आणि तुम्हाला सांगितल्यानंतर लगेच थांबवली का ती, किंवा
डिड यू कंटिन्यू टू से सेम एनिवे, ते म्हणाले ठीक आहे अशाच प्रकारे चालू ठेवू असं त्यांनी तुम्ही केलं आहे का कधी. मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप ऑफ 5, डिस्कस द लिस्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ते त्यांनी एक खाली लिस्ट दिली, तिथे 4-5 अशा डोंटच्या आपल्याला गोष्टी घ्यायच्यात आणि ते करायचे. तुम्ही करू शकता, फक्त पहा त्याच्यामध्ये काय करायचं. लिस्ट ऑफ डोंट्स काय करायचं नाही आहे, आणि स्टॉप डुईंग इट, ट्रायड इट, डिड इट एनिवे. म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला करू नका असे सांगतात पहिल्यामध्ये, लगेच थांबवायला पाहिजे. काही गोष्टी आहेत ज्या लगेच थांबवायला पाहिजे आणि काही गोष्टी आहेत त्या थांबता येत नाहीत. त्या ट्रायड इट, डिड इट एनिवे म्हणजे त्या प्रयत्नपूर्वक थांबवता येतील अशा काही गोष्टी आहेत. तर तुम्ही त्याच्यात अशा 5-6 गोष्टी लिहू शकता त्याच्यामध्ये, आणि त्याचा तुम्ही लगेच थांबणाऱ्या गोष्टी असतील आणि नंतर थांबणाऱ्या गोष्टी असं त्याचं वर्गीकरण करू शकता. एक उदाहरण तिथं दिलेलं बघा, लिहिलं मी, डू नॉट वॉच कार्टून्स म्हणजे कार्टून्स पाहायला नाही पाहिजे. तर हे लगेच थांबू शकतो आपण, नाही जमणार नाही लगेच आपल्याला. आपण काय करू शकतो, तो प्रयत्नपूर्वक नंतर ते थांबवलं तरी हळूहळू कमी होऊन जाईल. तर अशा गोष्टी आहेत ज्याच्या तुम्ही याच्यात टाकू शकता आणि हा टेबल तुम्हाला स्वतः पूर्ण करायचा आहे. खाली पहा काय प्रश्न आहे तो. व्हेन यू आर राईट समथिंग ऑर पेंट समथिंग ऑर मेक समथिंग डू यू वॉन्ट टू अदर टू सी इट, डिस्कस द रिझन फॉर युअर आन्सर. काय सांगितलं त्यांनी, एखादी जर गोष्ट तुम्ही लिहिली असेल किंवा पेंट केली किंवा एखादं चित्र काढलं, काहीतरी बनवलं, तर तुम्हाला असं वाटते का, डू यू वॉन्ट टू अदर सी इट, लोकांनी ते पाहायला पाहिजे का. तुम्ही काय करा, याच्यावर चर्चा करा, डिस्कस द रिझन फॉर युअर आन्सर, आणि जे तुमचं उत्तर आहे याच्यावर चर्चा करा. तुम्हाला असं वाटते का तुम्हाला चित्र काढलं की कोणाला तरी दाखवावं आणि दाखवल्यानंतर कोणीतरी त्याचं कौतुक करायला पाहिजे, अदर पीपल ॲप्रिशिएट यू, असं जर वाटत असेल तर तुम्ही दाखवू शकता आणि असं याचा तुम्ही चर्चा करायची, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. चॅनल आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.